अगदी 350 वर्षापूर्वी माझ्या राजाच्या पदस्पर्शानं पुनीत झालेल्या या सुरत भूमीला नतमस्तक होऊयात, नमन करूयात प्रथम गुरु माता पिता यांना आणि माझ्या समस्त मान्यवरांना, प्रेक्षकांना आणि खेळाडू मित्रांना. पहिला बॉल हाताळण्याकरिता नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजी मार्क वरती अमित दसाडे. पहिलाच बॉल, पहिला बॉल यावेळेस वेगानं ट्रॅव्हल झाला. स्ट्रायकर एंड कडे सुनील कालगुडे पर्यंत पहिल्या बॉलला चॉप करत असताना एकेरी धावपलकावरती धावांचा श्री गणेश करेल बॅटिंग करणाऱ्या टीम वाळणचा. वाळण म्हटलं की आम्हाला आठवते अर्थातच ऐतिहासिक वाळण कोंडी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन पदस्पर्शानं पुनीत झालेल्या त्या भूमीतील खेळाडू. आता आयकॉनच्या भूमिकेमध्ये जर पाहिला तर स्ट्रायकर एंड वरती मागच्याच आठवड्यामध्ये ज्याच्या बॅट मधून एक शतक जे पाहायला मिळालं होतं सुरत नगरीमध्ये, तो सुरतचा सुपरस्टार ललित वाडकर. अमित पुनश्च एकदा, यावेळेचा बॉल वेगानं ललित पर्यंत आला. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला क्षेत्ररक्षक झेलच्या खाली. ललित वाडकरच्या खेळीला पूर्ण विराम. गोल्डन डकचा शिकार, पहिल्या विकेटचं पतन. पहिल्याच बॉलला शॉर्टआर्म जॅब करण्याचा प्रयत्न केला ललित वाडकरनं. चांगल्या फ्लो मध्ये त्याची बॅट आणि त्या बॅटचा उपयोग करण्याचा प्रयत्न त्याचा राहिला, परंतु अमित दसाडेचा विचार केला तर हॅलो हॅलो माने सर, आपण पाहतो या स्पर्धेत ज्यांच्या माध्यमातून हॅलो हॅलो माने या क्रीडानगरीमध्ये आगमन होतंय माणगावचे सुपुत्र तथा या स्पर्धेचे प्रमुख प्रायोजक आदरणीय सन्माननीय राजूजी साबळे साहेबांचं. ऍडव्होकेट राजूजी साबळे साहेब या ठिकाणी उपस्थित होतील. त्यांच्या समवेत आमचे आदरणीय मान्यवर सुशीलजी कदम साहेब तथा माणगावहून उपस्थित झालेले आमचे समस्त माणगावकर आणि त्यांचे सहकारी मित्र परिवार. आपल्या सर्वांचं आर के चषक 2026 मध्ये मनपूर्वक स्वागत आहे. थँक्यू. अमित पुनश्च एकदा, यावेळेचा बॉल सुनील कालगुडे करिता आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. यष्टेंच्या मागे थोडीशी चूक दर्शन कदमची पाहायला मिळाली होती, परंतु यावेळेस डॉट बॉल होते. पुनश्च एकदा 2 धावसंख्या अमित दसाडे माणगावच्या वेगवान गोलंदाजाच्या यादीमध्ये. सर थोडा सामना थांबवा सर, आयोजकांचं म्हणणं आहे की हा येस, आयोजकांनी सामना याकरिता थांबवायला सांगितलंय. पहिल्या षटकामध्ये 2 आयकॉनला बॅटिंगला येता येणार नाही, हा रूल होता पहिल्या बॉलवरती. हा आयोजक येतील पंचांपर्यंत. उभा होता या ठिकाणी, परंतु मान्यवरांची मांदियाळी येत असताना या सगळ्या गोष्टी देखील विशेषतः सुरत शहरामध्ये आवर्जून पाहाव्या लागतात. रोहित रोहित बालेराव एक गुणवंत खेळाडू.
चला लवकरच चर्चा करून आयोजक जो काही नियम असेल तो आपणापर्यंत पोहोचवतील आणि निश्चितच तो आपण सर्वांच्या माहितीपर्यंत पोहोचवू. आरके आरके पहिल्या ओव्हरला दोन्ही आयकॉन हा नियम मला वाटते स्पर्धेचा ड्रॉ होण्या अगोदर कर्णधारांच्या ग्रुपवरती आला होता. त्यामुळं त्या नियमाचं अवलंबन होणं गरजेचं होतं. हरकत नाहीये, नजर चुकीने झाली ती बाब, परंतु आयोजकांच्या लक्षात आली. आयोजकांनी लगेचच त्यामध्ये करेक्शन केलंय. जिथं पहिला आयकॉन अर्थात ललित वाडकर आउट झाला होता चेक तिथून पुन्हा सामन्याला सुरुवात होईल. जरा बॉल किती 2 बॉल आणि 1 रन होते, तिथून मॅच पूर्ण सुरू होईल. हॅलो जो निर्णय दिलाय त्या मान्य करावा लागेल. कृपया कोणतीही चर्चा या ठिकाणी करू नये. मी संघाला विनंती करेल, सहकार्य करा. आपण तुम्हा आम्हा सर्वांनाच या ठिकाणी नियमाची पूर्व कल्पना दिलेली आहे. पंच या ठिकाणी लक्ष ठेव. हॅलो थांबा, पहिला आयकॉन आउट झालेला आहे. आयकॉन आउट झालेला आहे का? एक आयकॉन आउट झाला असेल तर दुसरा येऊ शकतो. चला सर, पंचांना विनंती आहे की जिथून सामना म्हणजे चालू आहे तिथूनच चालू करायचा आहे. काही चेंजेस नाही त्याच्यामध्ये. बॉल झालेले आहेत 5 आणि 5 बॉल मध्ये धावा झालेल्या आहेत 2. चला, थोडासा गैरसमज झाला आणि त्यामुळे थोडेसे सामन्यामध्ये आपल्याला रुकावट येताना पाहायला मिळाली. चला या आरके मित्रमंडळ आपण मागे या. चला राहुलजी, आपले सगळे सहकारी मागे घ्या. चला ही ओव्हर संपू द्यात फक्त. पुनश्च एकदा गोलंदाजी मार्कवरती रफ्तार किंग अमित दसाडे सज्ज होत असताना अवघ्या वयाच्या 20-22 मध्ये ज्यानं एक वेगळं वलय निर्माण केले आपल्या गोलंदाजीने संपूर्ण माणगाव तालुक्यामध्ये, तो अमित दसाडे पुनश्च एकदा सज्ज होतोय. स्ट्रायकर एंड वरती या सुरत शहरातील प्रसिद्ध नामवंत खेळाडू सुनील कालगुडे. अमित दसाडे पुनश्च एकदा मॅन्डेटरी पॉवर प्ले मधील शेवटचा बॉल पुढे गेला. यावेळेस सन्मान दिला. सुनीलला माहिती होतं की यानंतर बरीचशी षटकं आपल्याकडे शिल्लक आहेत, त्यामुळे थोडंसं सेन्सिबल क्रिकेट यावेळेस त्यानं खेळण्याचा प्रयत्न केला. शेवटच्या बॉलवरती आली, अखेरच्या बॉलवरती आली 1 धाव. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा झाल्या 3. 1 बाद 3. बॅटिंग करते टीम वाळण, गोलंदाजी करते टीम
लव्या सुपरस्टार भागाड. जाऊयात व्यासपीठावरती ज्या ठिकाणी आमच्या सोबत संदीपजी पार्टे जोडले जात आहेत उपस्थित मान्यवरांच्या सत्कार सोहळ्याकरिता. ओव्हर टू संदीप पाटे. थँक्यू व्हेरी मच. या ठिकाणी आर के मित्र मंडळ चला आपण या ठिकाणी जे मान्यवर आहेत आपल्या आमंत्रणाला या ठिकाणी मान देऊन उपस्थित आहेत त्यांचा या ठिकाणी आपण हृदय सत्काराचा कार्यक्रम करत आहोत. सन्मान चिन्ह सन्मान या ठिकाणी करण्यात येणार आहे. असणाऱ्या सुरतकर माणगाव विभागातील रहिवासी महाड विभागातील रहिवासी आणि संपूर्ण आलेले या ठिकाणी आमचे मराठी बांधव आपण पाहतोय आर के चषक 2016 भव्य दिव्य स्पर्धा असते आणि या स्पर्धेला अनेक मान्यवर या ठिकाणी महाराष्ट्र या स्पर्धेला ज्याने द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 51,000 रुपये देऊन आम्हाला केस मित्रमंडळाला सहकार्य केलं आणि ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी हातभार लावला ते सन्माननीय ॲडव्होकेट राजीवजी साबळे साहेब यांचा या ठिकाणी हृदय सत्कार होणार आहे. मी आर के मित्रमंडळाचे सर्व आर के स्पोर्टचे मालक सन्माननीय रुपेशजी कोंडेकर यांना मी विनंती करेल आपण या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय राजीवजी साबळे साहेब यांचा या ठिकाणी यथोचित असा हृदय सत्कार करायचा आहे. पुष्पगुच्छ शाळ आणि सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेचा त्यांनी गौरव वाढवला. या स्पर्धेला एक वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी हातभार लावला ते सन्माननीय राजीवजी साबळे साहेब यांचा या ठिकाणी हृदय सत्कार होताना जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आपण केलेल्या या अमूल्य सहकाराबद्दल आर के मित्रमंडळ आपले सतशा ऋणी या ठिकाणी राहू. अनेक मान्यवर या ठिकाणी आपण पाहतोय त्यांच्या समवेत उपस्थित आहेत. सहकार्य त्यांच्या माध्यमातून आपल्याला नेहमीच लाभतं आणि याही वर्षी खूप खूप धन्यवाद. हॅलो चेक. यानंतर व्यासपीठावरती पुढील सन्मानाकडे आपण वळतोय ज्या ठिकाणी रायगड भूषण समाज भूषण अर्थातच सुशीलजी कदम साहेबांचा सन्मान. या स्पर्धेचे प्रमुख दाते म्हणून त्यांचं देखील योगदान खूप महत्वाचं आहे. तर आदरणीय सुशील भाऊ कदम यांचा आपण सन्मान करतोय. यावर्षी निजामपूर विभागामध्ये खूप मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांचा नावाचा आवर्जून नामोल्लेख झाला. प्रत्येक स्पर्धेकरिता प्रायोजकत्व त्यांनी स्वीकारलं आणि खेळाडूंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले असे आदरणीय सुशील भाऊ कदम यांचा व्यासपीठावरती सन्मान होतोय. रायगड भूषण म्हणून ज्यांना गौरवण्यात आलंय, समाज भूषण म्हणून ते सातत्याने गांगोली विभागामध्ये कार्यरत राहिले आहेत आणि आता निजामपूर विभागाशी देखील त्यांची नाळ जोडली जाते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आदरणीय सुशीलजी कदम साहेब. यानंतर या सुरत शहरामध्ये दाखल झालेले आदरणीय कपिलजी गायकवाड साहेब नवनिर्वाचित नगरसेवक माणगाव नगर परिषद यांचा देखील आपण सन्मान करतोय. आदरणीय गायकवाड साहेबांचा देखील सन्मान आपण व्यासपीठावरती करतोय. मी गायकवाड साहेबांना विनंती करतो की आपण देखील हा सन्मान स्वीकारायचा आहे. आज बहुसंख्येने मान्यवर या माणगाव परिसरातून आर के चषक स्पर्धेकरिता दाखल झाले आहेत. आदरणीय विलासजी अंबिके तथा सुमितजी रणपिसे आपण दोघांना विनंती करतो की आपण हा सन्मान करायचा आहे. आदरणीय कपिलजी गायकवाड साहेब युवा नवनिर्वाचित माणगाव नगर परिषद नगरसेवक. एकदा जोरदार टाळ्यांनी नगर पंचायत नगरसेवक आदरणीय कपिलजी गायकवाड साहेब तथा पाणी पुरवठा विभाग सभापती म्हणून ज्यांची नियुक्ती झाली आहे त्या गायकवाड साहेबांचा सन्मान आपण व्यासपीठावरती पाहतोय. यानंतर पुढील सन्मानाकडे वळतो. आदरणीय राजेशजी मेहता साहेब नगरसेवक तथा उपनगराध्यक्ष माणगाव नगर पंचायत यांचा देखील आपण सन्मान करतोय. आदरणीय राजेश भाई आपणास विनंती करतो की आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. माजी उपनगराध्यक्ष माणगाव नगर पंचायतीचे आदरणीय मंगेश कडू यांच्या शुभ हस्ते आपण तो सन्मान करतोय.
आर के मित्रमंडळाचे प्रमुख कार्यकर्ते मंगेशजी कडू यांच्या शुभ हस्ते एकदा जोरदार टाळ्या राजेशभाई मेहता यांच्याकरिता. राजेशभाई आणि निजामपूर विभाग यांचे देखील खूप सलोख्याचे संबंध आहेत. यानंतर पुढील सन्मानाकडे वळतोय. आदरणीय रत्नाकरजी उभारे साहेब देखील या कार्यक्रमाकरिता उपस्थित झाले आहेत, जे आत्ताचे माणगाव नगर पंचायतीचे उपनगराध्यक्ष आहेत. त्यांचा देखील सन्मान व्यासपीठावर होतोय. हा सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय प्रवीण भोसले आणि नरेश पवार या दोघांना आपण हा सन्मान करायचा आहे. आदरणीय नरेशजी पवार आणि प्रवीणजी भोसले. एकदा जोरदार टाळ्या नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष आदरणीय रत्नाकरजी उभारे साहेबांकरिता. सध्याच्या घडीला आता निवडणुकांची रणधुमाळी देखील या आपल्या माणगाव विभागामध्ये येणार आहे आणि त्या निमित्तानं का होईना परंतु या आमच्या सगळ्याच मान्यवरांचं येणं या सुरत परिसरामध्ये होतंय. यानंतर पुढील सन्मानाकडे वळतोय. आदरणीय समाधानजी उतेकर साहेब देखील उपस्थित आहेत या स्पर्धेकरिता. सुरत शहरामध्ये त्यांचा सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय मोतीराम उतेकर आणि त्यांच्या समवेत हा सन्मान करण्याकरिता प्रवीण अंबिके या दोघांना मी विनंती करतो की आदरणीय समाधानजी उतेकर साहेबांचा आपण करूया सन्मान. माणगाव परिसरातील एक ख्यातनाम व्यक्तिमत्व आदरणीय साहेबांचं या ठिकाणी मायेची उबदार शाल आणि या स्पर्धेची गोड आठवण देणारा स्मृतिचिन्ह देऊन केला जातोय सन्मान. धन्यवाद साहेब. यानंतर पुढील सन्मानाकडे वळतोय आदरणीय उद्धवजी जाधव साहेब. ते देखील माणगाव नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष आहेत. आदरणीय उद्धवजी जाधव साहेब यांचा देखील सन्मान होतोय व्यासपीठावरती. हा सन्मान करण्याकरिता मी विनंती करतो अनंता कुडले आणि त्यांच्या समवेत राहुल कोंडेकर. आपणास आपल्या दोघांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करायचा आहे. आदरणीय अनंताजी कुडले आणि राहुलजी कोंडेकर. धन्यवाद उद्धव दादा. आपण देखील या स्पर्धेकरिता आवर्जून उपस्थित राहिले आहेत. यानंतर पुढील सन्मानाकडे वळतोय ज्या ठिकाणी समाजसेवक आदरणीय विरेशजी एरुणकर दादा हे देखील आपल्या या स्पर्धेकरिता आवर्जून उपस्थित झालेत. विरेश दादा आपणास विनंती करतो आपण व्यासपीठासमवेत यायचंय. ज्या ठिकाणी मी विनंती करतो हा सन्मान करण्याकरिता आदरणीय विलास अंबिके आपणास आपल्या शुभ हस्ते आपण विरेश एरुणकर यांचा सन्मान करायचा आहे. दर्शन सत्वे आलेत. दर्शन सत्वे सुरत शहराचे माजी रहिवासी दर्शन सत्वे हे देखील उपस्थित झाले आहेत. धन्यवाद विरेश दादा. आपण देखील या ठिकाणी आवर्जून वेळ देत उपस्थित राहिलात. आपले देखील आयोजकांच्या वतीने मनपूर्वक आभार. यानंतर पुढील सन्मानाकडे वळतोय आदरणीय नितीनजी बामुगडे नगरसेवक माणगाव नगरपंचायत तथा समाजाशी अगदी ज्यांची नाळ जोडलेली आहे आणि प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये ज्यांचा आवर्जून सहकार्याचा हात असतो अशा आदरणीय बामुगडे साहेबांचा सन्मान होतोय. आणि हा सन्मान करण्याकरिता राकेश कडू यांना मी विनंती करतोय की आपण यायचंय आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. धन्यवाद बामुगडे साहेब. माणगाव ते सुरत असा प्रवास करत आपण आर के चषकाकरिता आलात त्याकरिता आपले मनपूर्वक आभार. यानंतर आमच्या निजामपूर विभागातील आणखी एक युवा ग्रुप ग्रामपंचायत भालेचे उपसरपंच आदरणीय उपेंद्रदादा जाधव यांचा आपण करूया सन्मान. उपेंद्रदादा आपणास विनंती करतो हा सन्मान आपण स्वीकारायचा आहे. हा सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय आदरणीय कुणालजी करावडे आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे. आर के मित्रमंडळाचे सदस्य आदरणीय कुणाल करावडे यांच्या शुभ हस्ते आमच्या बोणशेत गावचे सुपुत्र तथा माणगाव तालुक्यातील एक युवा उद्योजक आणि ग्रुप ग्रामपंचायत भालेचे आदरणीय उपसरपंच उपेंद्रदादा जाधव यांच्याकरिता एकदा जोरदार टाळ्या करूयात. उपेंद्रदादांचा सध्याच्या घडीला निजामपूर विभागामध्ये माणगाव तालुक्यामध्ये आणि समस्त आपल्या या क्रिकेट स्पर्धांमध्ये
आवर्जून सहकार्याचा हात आपल्याला पाहायला मिळतो. धन्यवाद उपेंद्र दादा, आपले देखील मनपूर्वक आभार. यानंतर पुढील सन्मान या स्पर्धेकरिता आवर्जून उपस्थित राहिलेले माणगाव शहर राष्ट्रवादी शहर अध्यक्ष आदरणीय सुनील दादा पवार यांचा आपण सन्मान करतोय. हा सन्मान करण्याकरिता मी विनंती करतो जयजी सत्वे आपणास अप्पा यांच्या शुभ हस्ते आपण सुनीलजी पवार यांचा शुभ सन्मान करूयात. या सुनील दादा माजी नगरसेवक तथा माणगाव शहर राष्ट्रवादी अध्यक्ष सुनील दादा पवार हे देखील माणगाव ते सुरत असा तब्बल 400 किलोमीटरचा प्रवास करत आज आपल्या या युवांमध्ये दाखल झाले आहेत. या स्पर्धेचा आनंद घेण्याकरिता सुरत शहरातील मकर संक्रांतीचा आनंद लुटण्याकरिता सुनील दादा आपले देखील मनपूर्वक आभार. आरके मी विनंती करतो आदरणीय सुशीलजी कदम साहेबांना आपण थोडक्यामध्ये या सुरतकरांना तथा खेळाडूंना संबोधित करावे. आदरणीय सुशीलजी कदम साहेब. हॅलो हॅलो चेक. हॅलो. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित सगळेच क्रीडा रसिक, आज आरके चषक 2026 च्या निमित्ताने या सुरत शहराला प्रथमच भेट देण्याचा योग आला. त्याबद्दल खरं तर आरके चषक ह्या सगळ्याच समितीचे क्रिकेट प्रेमींचे खरोखर मनापासून आभार व्यक्त करतो की आम्हाला ह्या कार्यक्रमानिमित्त बोलवून आमचा जो काही मान सन्मान केलात त्याबद्दल खरोखर आपले आभारी आहे. इथे आल्यानंतर खरं तर ह्या एकंदरीत संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा माहिती नव्हती आणि ही भव्य दिव्य स्पर्धा केवळ मी फक्त ऐकून होतो की आपल्या माणगावकर निजामपूर भागातून खास अशी स्पर्धा ह्या सुरतमध्ये अगदी कित्येक वर्ष ह्या 13, 14, 15 तारखेला नियमाने आयोजित केली जाते. खरोखर हे वाखाणण्याजोगं आहे आणि त्यापेक्षा जास्त वाखाणण्याजोगी गोष्ट आहे की अशी ही भव्य दिव्य स्पर्धा अशा मोठ्या मैदानामध्ये आयोजित केली जाते आहे. खरोखर ही जी काही भव्यता ही याची डोळा पाहण्यासारखी आहे. तुमचे हे कार्यक्रम, ही जी काही स्पर्धा आहे ही लाईव्ह देखील पाहिली जाते आहे. बरेचसे आमच्या या माणगाव निजामपूर विभागातून त्या मुलं यूट्यूबवर ही स्पर्धा पाहत आहेत, परंतु मला हा योग जुळून आला ही स्पर्धा इथे प्रत्यक्ष पाहण्याचा. आणि या सगळ्या टीमला खरोखर मनापासून मी शुभेच्छा देतो. आपली या कार्यक्रमाच्या निमित्ताने अशीच आमच्याबरोबरची जी काही बांधिलकी आहे ती अशीच उत्तरोत्तर वाढत जावो आणि आम्हाला दरवर्षी इथे येण्याचं भाग्य लाभो अशी आई कनकाई चरणी आपल्या सगळ्या समितीचे, कमिटीचे आणि या नियोजन करणाऱ्या सगळ्याच खेळाडूंचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि ह्या लाख लाख शुभेच्छा देतो. मला बोलवलं त्याबद्दल खरोखर पुन्हा एकदा आपले आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सुशील दादा. सुनील, स्कोअर 34 झालेला आहे. 34 धावा धावपलकावरती आहेत. यानंतर एक सन्मान राहिलाय. सर्व युवांचे प्रेरणास्थान, निजामपूर विभागातील खेळाडूंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे व्यक्तिमत्व, युवा उद्योजक आदरणीय सागरजी खानविलकर यांचा सन्मान व्यासपीठावरती होणार आहे. सागर दादा, आपण या व्यासपीठावरती मी विनंती करतो स्वतः आरके यांना. आरके, आपल्या शुभ हस्ते आपण सागरजी खानविलकर यांचा शुभ सन्मान करायचा आहे. कारण या सगळ्या व्यासपीठावरती मान्यवरांना आपण जे पाहतोय त्यांना इथपर्यंत आणण्याचं काम आणि सातत्यानं खेळाडूंच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम आमचे सागरशेठ खानविलकर सातत्याने करत असतात. आपले काका आदरणीय बाबूशेठ खानविलकर यांच्या पाऊलावरती पाऊल ठेवत प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये हिरिरीने ज्यांचा सहभाग असतो
असे आमचे युवा मित्र आदरणीय सागर शेठ खानविलकर. यानंतर ज्यांनी माणगाव तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं क्रिकेटला सुगीचे दिवस आणले, नाईट स्पर्धा काय असते हे पहिल्यांदा अगदी 90च्या दशकामध्ये ज्यांनी माणगावकरांना दाखवलं आणि क्रिकेटकरिता सातत्याने ज्यांची पाठराखण राहिली असे आमचे मार्गदर्शक तथा माणगाव तालुक्यातील नामवंत व्यक्तिमत्व आदरणीय राजू शेठ साबळे यांना मी विनंती करतो की उपस्थितांना त्यांनी संबोधित करावं. RK चषक चे सर्व संयोजक व सर्व आयोजक मंडळी, सगळे माझे मित्रमंडळी, माझ्यासोबत आलेले सुशीलजी कदम, सागर खानविलकर, आमचे सर्व आमचे नगरसेवक आणि उपनगराध्यक्ष आणि माझे सर्व सहकारी मंडळी, खरोखर बघून मला धन्य वाटलं. मी अनेक वर्ष ऐकत होतो. मी माणिकराव जगतापांच्या बरोबर पण राहिलेलो आहे, भरत शेठच्या बरोबर पण राहिलेलो आहे. दोघंही यायचे, पण मला कधी घेऊन आले नाही तिकडे आणि त्यामुळं मी वंचित राहिलो होतो हा सोहळा पाहण्यापासून. तर आता बघितलं मला, मी सागर खानविलकर, बाबूशेठ खानविलकर यांचे ऋण व्यक्त करतो या ठिकाणी. त्यांनी मला या ठिकाणी बाबूशेठ खानविलकरने मला पाठवलं इथे आणि सागर खानविलकर घेऊन आले इथे मला, तर त्यांचे मी ऋण व्यक्त करतो. मी एक क्रिकेटर आहे, खरं म्हणजे रक्तात क्रिकेट आहे माझ्या, आणि क्रिकेट हा धर्म समजला जातो भारतामध्ये. आणि मी एवढा क्रिकेटप्रेमी आहे ना की मी पेपर टाकून, अर्धा पेपर टाकून क्रिकेट बघायला जायचो. रस्त्यावर उभं राहून आम्ही, त्यावेळेला टी व्ही नव्हते घराघरात, रस्त्यावर उभं राहून आम्ही आपलं दुकानाच्या बाहेर टी व्ही बघत बसायचो आणि टी व्ही बंद केला की पुढच्या दुकानात जायचो. आणि आम्ही ग्रामीण भागात क्रिकेट खेळ होत. आम्ही कोलिस्ते काढून, कोलिस्ते म्हणजे तुम्हाला माहिती नसतील, तुम्ही आता शहरी भागात मोठे झालेत सगळे, पण आमच्याकडे काटेरी असतात झाडं, ते हाताने काढायचो आम्ही. क्रिकेट ग्राउंड तयार करायचो दरवर्षी, आणि जो आम्हाला रोलर देईल तो आम्हाला मोठा अगदी महात्मा वाटायचा. रोलर आम्हाला त्या वेळेला देईल अशा पद्धतीने आम्ही ग्रामीण भागात क्रिकेट सुरू केलं. पहिली नाईट चषक स्पर्धा मी भरवली माणगाव शहरामध्ये, आणि आता तर माणगाव शहरामध्ये पीकच झालेलं आहे. निजामपूर भागात बघतोय रोज 2-4-5 स्पर्धा असतात आणि मला आनंद वाटतो. मी जगभर फिरलो क्रिकेट बघत, जगभर. दुबईला तर मी नेहमी मॅच बघायला जातो. मी जगातले सगळे स्टेडियम जवळपास पाहिलेत. दक्षिण आफ्रिका असेल, इंग्लंड असेल, ऑस्ट्रेलिया असेल, न्यूझीलंड असेल, श्रीलंका असेल, इवन मी पाकिस्तानला सुद्धा मॅच बघायला गेलो. तुम्हाला खोटं वाटेल, पाकिस्तानला मॅच बघायला मी गेलो होतो. 3 दिवसाची विसा होती. आदल्या दिवशी गेलो, मॅच बघितली, दुसऱ्या दिवशी आम्हाला हाकलवलं लगेच. हां, तर इतका मी क्रिकेट वेडा माणूस आहे. आणि तुमचे क्रिकेट एवढ्या लोकांना एकत्र करू शकतं. क्रिकेट हा एकच खेळ आहे ज्यामध्ये जात, धर्म, पक्ष, पंथ कुठलाही विचारला जात नाही आहे. मी स्वतः एक सार्वजनिक जीवनातला एक कार्यकर्ता आहे. विशेषतः मी शैक्षणिक भागात काम करतो. मी या माणगाव शहरात 8 कॉलेजेसची स्थापना केली आणि सगळे व्यवस्थित चालू आहेत. 4 शाळा आहेत. एक अशोकदास साबळे विद्यालय, एक शिपूरकर विद्यालय, आणि आता आम्ही नवीन काढलेलं एक एकनाथ शिंदे साहेबांच्या आईच्या नावाचं आपलं गंगूबाई संभाजी विद्यालय. तर अशा पद्धतीने मी सगळ्या क्षेत्रात काम करत असतो, सार्वजनिक क्षेत्रात काम करत असतो. माणगाव क्षेत्रात ह्या आमची आलेली कंपनी आहे फील्ड सगळी, ह्यांना घेऊन शहरामध्ये काम करतो. माणगाव शहरामध्ये आम्ही नगरपंचायतीमार्फत चांगली कामं केली आहेत. आम्ही जवळजवळ 50 कोटीची पाण्याची योजना आणलेली आहे. आता जवळजवळ 150 कोटीची योजना आमची मंजूर होते. या आठवड्यातच मंजूर होईल भूमिगत गटारांची. त्यानंतर आम्ही रस्ते, पाणी, वेगवेगळ्या माध्यमातून अनेक कामं केलेले आहेत. आणि आम्ही सार्वजनिक जीवनात कुठलंही आमचं फंटूससारखं काम आहे. कुठेही लावा तुम्ही, कुठल्याही क्षेत्रात लावा, आम्ही तिथे बरोबर बसतो. तर आम्ही असं सार्वजनिक जीवनात काम करणं माणूस आहे मी. निवडणुकीला उभा आहे. मी काही प्रचारासाठी इथं आलेलं नाही आहे, पण आपलं तुम्हाला सांगतो निवडणुकीसाठी उभा आहे. माझ्यावर आशीर्वाद राहू दे आपला. आपली सगळ्यांची नावं आडनावं पाहिली. आपल्या वडिलांबरोबर मी बरेच कामं केलेली आहेत. मी आता बघितलं, एकाने मला सांगितलं सोनू मोरेंचा मुलगा. मी सोनू मोरे माझे
जवळचे कार्यकर्ते होते. कोंडेकर माझे जवळचे कार्यकर्ते होते. अनेक कार्यकर्ते जवळ मी 3 पिढ्यात कामं केलेली आहेत आणि वेगवेगळ्या पक्षात कामं केली. त्यामुळं कोणी मला नौका नाही आहे. वेगवेगळ्या शिवसेनेत मी 12 वर्ष काम केलं, परंतु माझं नाही जमलं म्हणून मी राष्ट्रवादीमध्ये गेलेलो आहे. आणि भविष्यात आता ओपनची सीट असल्यामुळे जिल्हा परिषद लढत आहे मी. शेवटचं माझ्या निजामपूर भागातलं पहिलं, माझ्या आयुष्यातलं शेवटचं जनरल इलेक्शन मी लढत आहे. कारण की 60 वर्षानंतर निवडणूक लढावी अशी माझी स्वतःची इच्छा नाही आहे. परंतु आता एक संधी आहे. एवढ्या वर्ष 20-25 वर्ष मी जिल्हा परिषदेमध्ये वेगवेगळ्या पदावर काम केल्यानंतर आता तिथं अध्यक्षपद ओपन आलेलं आहे. बघूया, आपल्या नशिबात असेल तर बोला, आजमावून बघण्यासाठी मी आता प्रयत्न करत आहे. आपल्या सर्वांचे आशीर्वाद माझ्या पाठीमागे राहतील एवढी अपेक्षा व्यक्त करतो. आपण आम्हाला निमंत्रित केलं. मी आत्ताच राजेशला सांगितलं, शेजारी बसलाय, दरवर्षी मी तुझ्यासोबत येत जाईन आता यापुढे या मॅच बघायला. आणि आमचे सगळे मित्रमंडळ आहेत. कोणी वैयक्तिक आयुष्यात मला कोणी दुश्मन नाही जगात. त्यामुळं मला कुणाजवळही जमतं पटकन. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना आभार मानतो सर्वांचे. आपण मला या ठिकाणी निमंत्रित केलं, मला लाभ दिला. तर मला आवडतं मॅच बघायला. मी मग सकाळपासून यांच्या पाठीमागे लागलो, आपण चल ग्राउंडवर बसू. आपल्याला काय मोठं काय आदर सत्कारची गरज नव्हती. आपण आदर सत्कार केलात. धन्यवाद आपले. दरवर्षी हा कार्यक्रम चालू ठेवा. आमची जोपर्यंत ऐपत राहील तोपर्यंत आम्ही तुम्हाला मदत करत राहू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय राजीवजी साबळे साहेब. खऱ्या अर्थानं क्रिकेटला लाभलेले एक उत्तम व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ख्याती आहे. धावपलकाकडे जाऊया. धावपलकावर धावा लागल्यात 55 धावा. सुनील कालगुडेची बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपू लागली. आतापर्यंत 4 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेत. जिथं अमित धसाडेचा अपवाद वगळला तर मात्र कोणत्याही गोलंदाजांना आतापर्यंत त्यानं मैदानामध्ये अगदी शांतपणे उभं राहू दिलेलं नाहीये. आघाडीला आलाय. आतापर्यंत 5 फलंदाज बाद झालेत, परंतु त्यानं डाव सांभाळलाय. अर्थातच वाळंज संघाचा अगदी छत्रपती शिवरायांच्या मावळ्याप्रमाणे तो एकटा लढतोय. त्याच्या भूमीला तो इतिहास आहे आणि तो इतिहास या मैदानामध्ये तो गौरवण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा जर पाहिलं तर गोलंदाजी मार्कवरती तनिष गुळंबे येतोय. आतापर्यंत तनिषवरती लगातार 3 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. पुन्हा एकदा सज्ज होतोय. आडवा बॅटनं ऑन साइडला. यावेळेस काऊ कॉर्नरला सूरज पाशीलकर चूक करणार नाहीये. नो बॉल पंचांनी यावेळेस मात्र घोषित केलाय. विकेट सॅक्रिफाईस केले बॅटरनं. सुनीलला स्ट्रायकर एंडकरती आणलाय. हा धोका किती मोठा असणार आहे भागाड संघाकरिता. तनिषनं मर्यादा रेषा ओलांडली. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल पंच मंगेश शुतेकर यांनी सांगितला. त्यावरती मिळाली 1 धाव. या धावपलकावरती 2 धावा वधारत आहेत. दुहेरी धावेने धावपलक जाऊन पोहोचते 57 आकड्यावरती. 57 धावा धावपलकावरती. 5व्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. उशिरानं जे प्रेक्षक आमच्यापर्यंत जोडले गेलेत त्यांच्या माहितीकरिता, लव्या सुपरस्टार भागाड नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मात्र फलंदाजी करण्याकरिता वाळंज संघ पहिल्याच बॉलवरती ललित वाडकर सारखा एक मोठा फलंदाज माघारी परतला आणि तदनंतर सुनील कालगुडेने केलेली फलंदाजी आतापर्यंत उपयुक्त राहिली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नॅट नंबर 8 8व्या क्रमांकावरती फलंदाजी करण्याकरिता मयूर आले आहेत, परंतु ते असणार आहेत नॉन स्ट्रायकर एंडकडे. उघडा डोळे बघा नीट. पुढचा बॉल आहे मित्रांनो फ्रीटचा बॉल. तनिष गुळंबे. यावेळेचा बॉल स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. अमित धसाडेचा अप्रतिम प्रयत्न. पुन्हा एकदा झेल पकडून अमित शांत राहिला. फेकी उपयुक्त. परतावं लागेल सुनील कालगुडेला धावबाद स्वरूपात. विकेटचं पतन. सुनील बाद. हॅलो माने सर, या अगोदरचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच रात्रीच्या गाडीने बिचारा त्या ठिकाणी पोहोचलाय आणि अगदी आतापर्यंत तिथेच थांबलाय. असा मागच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच कल्याण डोंबिवली परिसरातील सर्वोत्कृष्ट ऑलराऊंडरच्या यादीमधील अग्र नामांकित नाव अर्थातच रोहित भालेराव. प्रत्येक वर्षी सातत्यानं आयकॉन म्हणून बांदलवाडीची प्रथम चॉईस ज्याच्याकरिता राहिली आहे तो किडनी अर्थातच रोहित भालेराव प्लेअर ऑफ द मॅच राहील या मॅचचा. आर.के. चषक टी शर्ट आणि सोबतच या स्पर्धेची गोड आठवण देणारं स्मृतिचिन्ह देऊन गौरव केला जाईल तो अर्थातच रोहित भालेरावचा. हा सन्मान करण्याकरिता संदीपजी मी विनंती करतो आदरणीय राजीवजी साबळे साहेब आपणास विनंती करतो की मागच्या सामन्याचा सामनावीर बांदलवाडी संघाचा आयकॉन खेळाडू रोहित भालेरावचा आपण करूया सन्मान.
यावेळचा फटका ऑन साइडला बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगला खेळाडूच्या मस्तकावरती दस्तक देऊन झाला. रुपयाचे पारितोषिक आले आपल्याला. आपल्या माणगावातील माजी उपनगराध्यक्ष आदरणीय राजेशजी मेहता साहेबांच्या शुभ हस्ते 500 रुपये आलेत. मी सरांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती बक्षीस द्यायचे. सागर शेठ अमित जा पटकन व्यासपीठावरती. मेहता साहेब आपल्या शुभ हस्तेच आपण हे बक्षीस द्यायचंय. वरती जा अमित व्यासपीठावरती. खेळाडूंची पाठराखण यावेळेस बक्षिसांच्या या रकमेनं मात्र अमित करिता. तर नेक्स्ट मॅचच्या टॉस कडे जाऊयात. दोन्ही कर्णधार रिपोर्टिंग करायचंय. या एका षटकानंतर आपण टॉस करणार आहोत. ज्या ठिकाणी आजच्या दिवसातील दुसऱ्या राऊंडच्या टॉस कडे आपण वळणार आहोत. ज्या ठिकाणी तासगाव विपक्षामध्ये कडापे सुपरस्टार अशी लढत होईल. या पहिल्या ओव्हर नंतर मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हर नंतर टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचे दोन्ही कर्णधार. ज्यामध्ये पहिल्या फेरीमध्ये पहिला सामना जिंकणारा तासगाव संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये दोन हात करण्याकरिता सज्ज असेल कडापे सुपरस्टार संघ. दोन्ही संघनायक सूचना लक्षात घ्या की या एका षटकाच्या ब्रेक नंतर आपण टॉस करणार आहोत. चला पहिल्या इनिंगचा विचार केला तर बॅटिंग करताना सुनील कालगुडेच्या फलंदाजीच्या जोरावरती वाळंज संघाने धावा बनवल्या. 63 जिंकण्याकरिता 64 धावांचं आव्हान. या 64 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये खेळाडू करणार. त्याच वेळेस मायक्रोफोन वरती शब्दांची उधळण करण्याकरिता शब्दांचा जादूगार महाराष्ट्राचा बुलंद आवाज जयेश भोसले सर. थँक्यू व्हेरी मच दीपेजी माने सर यांचा आवाज तुम्ही ऐकलात. पूर्वार्धाचा खेळ संपलाय. धावा अगदी 63 बनल्या. 64चं टार्गेट आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. एक युथ आयकॉन खेळाडू सूरज पाहायला मिळतोय आणि त्याच्या साथीला दर्शन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. पहिला बॉल आयकॉन खेळाडू. पहिला बॉल बॅटची तिकेज आउटसाइड एज. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल येत असताना बाला मिळते. केवळ एकेरी धाव येत असताना बाला मिळते आहे. आघाडीची जोडी मैदानावरती दाखल झाली. एका बाजूला सूरज पाचीलकर आणि त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये आपण दर्शन कदमला पाहत आहोत. आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये तर एका बाजूला आयकॉन खेळाडू गोलंदाजी करत असताना प्रशांत पाहायला मिळतो. प्रशांत हिरडेकर. या क्रीडा नगरीमध्ये आगमन होतं या स्पर्धेच्या प्रथम क्रमांकाचे दाते माणगाव विभागातील नामवंत युवा कार्यकर्ते आदरणीय अविनाश दादा नलावडे
जोरदार टाळ्याने स्वागत करूया अविनाश दादांचं या स्पर्धेमध्ये. सध्याच्या घडीला माणगाव तालुक्यातील युवकांच्या गळ्यातील ताईत म्हणून ज्याचं नाव आवर्जून घेतलं जातं, बहुचर्चित नाव अविनाश दादा नलावडे, त्यांच्या समवेत आदरणीय गजाननजी मोहिते साहेब, महेशजी कोंडेकर साहेब, प्रकाश दादा जंगम, आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. एक सिंगल आली आहे मिड ऑनला, एक सिंगलच्या मदतीने 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. लक्ष मोठं आहे, इरादेही मोठे ठेवावे लागतील, धावाही त्या दर्जाच्या गोळा करायच्या आहेत आणि त्यासाठी प्रशांतवरती हल्लेही चढवणं गरजेचं राहणार आहे. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे मैदानाच्या आतमध्ये. प्रशांत सध्याच्या घडीला स्ट्राईक, इथे मात्र बॉल वेगाने टाकला, खाली राहिला. दर्शनसाठी चांगली गोलंदाजी दर्शन कदम, खडे खडे खेळण्याचा प्रयत्न तो करतोय. एफर्ट तितकेचे लागले नव्हते. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न झाला आणि याच कारणास्तव हा बॉल इथे निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळाला आहे. डॉट बॉल आलेला पाहायला मिळतो. सध्याच्या घडीला गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळालाय. दर्शन कदम स्ट्राईक एंडला पाहायला मिळतो. फलकावरती केवळ 2 आहेत. पुढचा बॉल खोलातला, लगातारचे 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आले आहेत. काय गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. फलंदाजाचे वैगुण ओळखले जात आहेत. टप्पा चांगला आहे, दिशेवरचं नियंत्रण. फलंदाजाला इथे अगदी भ्रमामध्ये आणि चकित करणारी गोलंदाजी पाहायला मिळते. डॉट बॉल येत असताना डॉट बॉल येतात, निर्धाव चेंडू. पुढचा बॉल लोअर फुल टोज, एक्स्ट्रा कव्हरला, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील त्या 4. दर्शन कदमच्या बॅटमधून चौकार. चांगला स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरला त्याच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळाला. इथे याही वेळेला फुल लेनचा बॉल ड्रायव्हिंग लेन वरती होता, धाव मिळणार नाही. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतात. एकंदरीत आपण पाहिलं तर पहिल्या षटकाच्या अंती 6 धावा धावफलकावरती आहेत. 64चा पाठलाग, 58ची गरज. येणारे 24 चेंडू आणि 58 धावा. पहिलं षटक संपलं. स्पर्धा मानाची, मराठी समाजाच्या सन्मानाची, आपली परंपरा, प्रतिष्ठा आणि अनुशासन जपणारी स्पर्धा पाहायला मिळते. खर तर आर के चषक 2026 आपण पाहतोय. आर के स्पोर्ट्स मित्र मंडळाने आयोजित केलेली स्पर्धा आपण पाहतोय. मित्रांनी आयोजित केलेली मित्रांसाठीची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे नेहमी पाहिलं जातं. आयकॉन खेळाडूंचा तडका, खुल्या गटातील संघ तुम्हाला पाहायला मिळतील. चला, पहिलं षटक संपलंय. घाई करा, थोडीशी घाई व्हायला हवी. याकडे लक्ष वेधूयात. 15 सामन्यांचं शेड्यूल आहे आजच्या दिवसातील, डे अँड नाईट. चला, सुपरस्टार कडापे आणि तासगाव दोन्ही कर्णधार. चला, यानंतरचा टॉस आपण दुसऱ्या फेरीच्या पहिल्या सामन्यातील आजच्या दिवसाचा करणार आहोत. जो टॉस करण्याचा मान आपण देणार आहोत भारतीय सेनेत कार्यरत असणारे आमचे बंधू तथा केळगण गावची शान लकी अंबिके यांच्या शुभ हस्ते पुढच्या सामन्याचा टॉस होईल. सुनील आलेत गोलंदाजी मार्क वरती. यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, इथे टक्कर झाली आहे. काळजी घ्या, तिथे पाणी जाऊ द्यात, त्वरित जाऊ द्यात. सांभाळा, स्वतःला सांभाळा. पहा, जास्तीची इजा झाली आहे नाही ना, काळजी घ्या. तिथून खेळाडूला थोडस पाठीमागे घ्या. टॉस होतोय आदरणीय लकी अंबिके यांच्या शुभ हस्ते. लकी आपल्या भारतीय सेनेमध्ये कार्यरत असलेला हा युवा सैनिक आपल्याला पाहायला मिळतोय. नाणेफेक जिंकली आहे ते अर्थातच तासगाव संघाने. तासगाव, निर्णय काय असेल? बॉलिंग करणार आम्ही पहिले. एकंदरीत मगाशी बॅटिंग केली होती, आता पहिल्यांदा बॉलिंग करायची आहे. समोर अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेला कडापे संघ आहे. साधारणतः किती धावांपर्यंत थांबवायचंय? 50-60 पर्यंत थांबवायचा प्रयत्न करू. जास्त शुभेच्छा असतील आपणास. लकी, आपणास विनंती करतो की आपण असं नसतं व्हायचंय. युवांचं प्रेरणास्थान, आमच्या केळगण कामतवाडीची शान लकी अंबिके यांना आपण पाहतोय. मगीची टॉस समोरच्या संघाच्या बाजूने गेलाय. अर्थातच आपल्याला पहिली बॅटिंग करायची आहे. मनीष तात्रे मगाशी खूप चांगली गोलंदाजी केली. आता कशा पद्धतीने बघता या दुसऱ्या सामन्याकडे? नक्कीच समोरचा संघ ताकदवर संघ आहे. त्या संघासमोर आम्ही जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. मतलब त्यांना आमच्या बॉलरना कुठेतरी आमच्याकडून जास्त धावा डिफेंड करायला मिळतील याचा आम्ही प्रयत्न करू. एकंदरीत मनीषच्या जोडीनं आपण एक युवा खेळाडूला आदित्य पाटीलला आणले मैदानामध्ये. यावेळेस आपल्याला कुठेतरी महेश म्हात्रे पाहायला मिळत नाही, कारण कडापे संघ आणि महेश म्हात्रे हा जवळचा संबंध आहे, परंतु यावेळेस आदित्य पाटीलला आम्ही पाहतोय. यामागचं काय कारण? महेश म्हात्रे जरा काही त्याच्या मतलब त्याच्या
त्याच्या पायाला जरा हातापायाला दुखापत झाली आहे, त्यामुळे तो नाही येऊ शकला. त्याच्यामुळे आम्ही एक नवीन खेळाडू म्हणून मनीषला जे सांगितलं की तुझ्या पद्धतीने एक नवीन खेळाडू घेऊन ये. मनीषला बोलला की एक उत्कृष्ट ऑलराऊंडर आहे, तो आम्ही घेऊन येतो म्हणून. चांगला खेळ तुमच्याकडून देखील अपेक्षित आहेत. शुभेच्छा असेल आपल्या संघाला देखील. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. दुसऱ्या फेरीची पहिली लढत आजच्या दुसऱ्या दिवसातील, ज्या ठिकाणी तासगाव संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केले फलंदाजीकरिता सुपरस्टार कडापे संघाला. ओव्हर टू कॉम्बॉक्स. गोठणकरी नसताच थोडीशी काळजी घ्या. कॉलिंग ताळमेळ सर्वाधिक महत्वाचं आहे. आउटफील्ड मध्ये तुम्ही एकाग्रतेने कामकाज करायला हवं. आपण नेहमी म्हणतो फिजिकल फिटनेस, हँड अँड आय कोऑर्डिनेशन आणि आपल्याकडे असणारा जिगरा हा आउटफील्ड मध्ये सर्वाधिक महत्वाचा राहतो. अंपायर्स या बॉलवरती षटकार आहे. थँक्यू व्हेरी मच. षटकार पाहायला मिळाला होते या बॉलवरती येत असताना 64चा पाठलाग करत असताना. फलकावरती 12 बांधल्या, जिथे मात्र संघ बॅटिंग करतोय. एका बाजूला तुम्ही पाहत आहे लव्या सुपरस्टार भागाड. एक मोठं लक्ष उभं झालंय. 64 धावसंख्येचा पाठलाग करायचा आणि अशा परिस्थितीमध्ये सुरेश पासीलकरच्या बॅटमधून आलेला हा षटकार इथे पाहायला मिळाला. निजामपूर विभागातील एक दर्जेदार खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. हॅलो भाई, जो भी पतंग पकड़ने अंदर आएगा ने उसको मार पड़ेगी सीधी है भाई. फिर कोई भी होवे, कोई भी बच्चा अंदर पतंग पकड़ने आएगा नहीं. ये लोग है ना, मैच इनकी टूर्नामेंट है, तो मेहरबानी करके कोई भी बच्चा अंदर पतंग पकड़ने आएगा नहीं. मैनेजमेंट वाले को मैं बोल देता हूँ, कोई भी बच्चा अंदर पतंग पकड़ना उसको मारियो. तो मेहरबानी करके कोई भी बच्चा पतंग पकड़ने अंदर जावे नहीं है भाई. जो भी यहाँ है वो सुन लियो, जो भी अंदर जाएगा उसको मार पड़ेगी भाई. 13 धावा फलकावरती आहेत. 13 ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती पाहायला मिळते, जिथे आपण गोलंदाजी मार्क वरती पाहत आहोत. सुनील दाखल झालेला पाहायला मिळतं. एक षटकार आला त्याच्या अगेन्स्ट. फलकावरती एकंदरीत 13 बनल्यात. 64चा पाठलाग करायचा आहे विजयासाठी. अजूनही 51ची आवश्यकता. इथून पुढे 51ची गरज अजून पुढे इथून पुढे राहिलेली पाहायला मिळते. येणारे चेंडू शेष राहिले ते 22. चला गाई व्हायला हवी, याच्याकडे वारंवार आम्ही लक्ष देतोय. जास्तीचा वेळ खर्च करू नका, कारण एक 15 सामन्याचा शेड्यूल आहे, मोठं शेड्यूल आहे आजच्या दिवसातलं. यावेळेचा बॉल इथे कबसला केलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. सिंगल, एकापेक्षा जास्तीचं काय नाही. अगदी दर्शनचा खेळ जर का तुम्ही पाहिला ना, तर वारंवार उजव्या स्टेच्या बाहेरचा बॉल. कबस हा त्याचा स्ट्रॉंग झोन आहे. दर्शन कदम बॅकलेफ्टला चांगलं ठेवतो. सरळ बॅटने 20 क्षेत्रामध्ये चांगले स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. एक आश्वासक सुरुवात निश्चित झाली आहे. सूरज अजूनही मैदानावरती उभा आहे. आयकॉन खेळाडू म्हणून त्याला वर्णी लागली आहे. आज मिळालेल्या भूमिकेला त्याला न्याय देणं गरजेचं आहे. आपल्या रिपिटेशनला शोभा देणारा खेळ साकारावा लागेल. कमी गतीचा बॉल, फिंगर रोल केली, वळवला होता, कट केला, काटा बदलला, थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतला, चेंडूने डॉट बॉल आला. त्या फलकावरती धावा येते केवळ 14. 50ची आवश्यकता आहे. फारसलला पल्ला इथून लांबचा गाठायचा आहे. धावाही गोळा करायची आहेत, विकेटही शाबूत ठेवायच्या आहेत. पार्टनरशिप बिल्ड करावे लागेल. जास्त काळ व्यतीत केलाय आपण खेळपट्टीवर. आडव्या बॅटने सूरजच्या बॅटमधून आकाशाला गवस निघालत. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आपला फटका आणि 440चा झटका. आता प्रतिस्पर्ध्याला चटके देणारे फटके. षटकार. वरती जाऊन पोहोचली आहे. आणखीन एक फ्लॅट पॅरल, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मॅग्निफिसंट. सूरज पासीलकर बॅटिंग करतोय. 2 बॉल 2 षटकार आले. 26 वरती तो नॉट आउट. येणाऱ्या 18 बॉलचा खेळ शेष राहिला. या षटकामध्ये 26 आल्यात.
संदीप हॅलो 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 बंदच करून गेला आवाज तर ठेवायचा होता माईक पण ठेवला होता हॅलो अरे मैं क्या बोल रहा था माइक पे हॅलो हॅलो स्कोर कार्ड वरती धावा बांधल्यात 39-64चा पाठलाग विजयासाठी अजूनही गरज राहिली होती 25 धावसंख्येची. रन किती आले तुझ्याकडे विन कितीला आहे 25 पाहिजे काय रे कॅल्क्युलेशन मला येड्यात काढतील लाईला एक तिथे 39 धावा दाबोलकावरती आहेत 25 ची आवश्यकता होती आणि जिथे चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळालाय. सुरज पाशीलकर ऑन साइडला आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतोय. फाईन लेगला गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक दाबेल चेंडूच्या पाठी. चांगल्या रीतीने आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय जिथे धावा रोखण्याचा प्रयत्न निश्चित झाला परंतु 3 धावा काय रोखू शकलेल्या नाही. एकंदरीत 42 बनल्यात 3 षटकांच्या समाप्तीनंतर 42 ऑन दी बोर्ड. 64चा चालू असणारा पाठलाग 22 ची गरज. येणारे 12 बॉलचा खेळ शेष राहिला. सामना मात्र अगदी रंगतदार स्थितीमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. लाव्या सुपरस्टार भागा टीम सध्या घडीला सुस्थितीमध्ये आहे. राजेंद्रजी दळवी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. सूरज पाशीलकरने 2 बॉल 2 षटकार लगावले होते त्यासाठी हे पारदर्शी जरूर आलेलं आहे. मैदानाच्या आतमध्ये क्रिश या तिसऱ्या षटकामध्ये आला आणि क्रिश वरती दर्शन कदमने पहिल्या 2 बॉलवरती धाल्ले चढवले. जणू काय क्रिसला तो म्हणाला होता क्रिस का गाना सुनेगा परंतु अगदी त्याच वेळेला पुढच्या बॉलवरती प्रत्युत्तर दिलं क्रिसने आणि विकेट प्राप्त केली. दर्शन कदम बाद झालाय. पहिला धक्का लागला. 42 धावा दाबोलकावरती येणारे 12 बॉल 22 ची गरज. गोलंदाजी मार्कवरती फेरबदल. आयकॉन खेळाडू गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळतोय. प्रशांत दाखल होत असताना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती प्रशांत हिडेकर गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. परंतु आघाडीला आलेला फलंदाज सूरज पासीलकर ज्या रीतीने तो फॉर्मामध्ये पाहायला मिळाला ज्या रीतीने तो स्ट्रोक खेळतोय धावा चांगल्या आल्यात आणि हे लक्ष आता ठेंगणं वाटू लागलंय त्याच्या फलंदाजी समोर. खोलातला बॉल होता ऑन साइडला बॅट आणि पायाच्या मधोमध होता. हलक्या हाताने केला. सिंगल निश्चित मिळते. इथे घिसाड घाई आहे. सैरा बैरा पळून चालता कामा नये. धाव एक महत्वाची रन है सोना उसे कभी नहीं खोना. जिथे डोक्यावरती बर्फ देऊन बॅटिंग करावी लागणार आहे. सिंगल डबलला तितकंसं प्राधान्य द्यावं लागेल. मोठी फटकेबाजी करणं गरजेचं आहे. 21 ची आवश्यकता राहिली. 11 बॉलचा खेळ शेष. 64 धावसंख्येचं लक्ष या सामन्यामध्ये ठेवण्यात आलेलं पाहायला मिळालंय. एक मोठं टार्गेट आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जिथे मैदानाच्या आतमध्ये एक चांगली गोलंदाजी म्हणता येईल कमबॅक करणारी प्रशांतने पहिला बॉल सिंगल दिली आहे. जिथे स्ट्राईक एंड वरती संदीप येत असताना पाहायला मिळतोय. संदीपला पण स्ट्राईक एंड वरती पाहत आहोत. बाळा या नावाने हा खेळाडू जास्तीचा प्रसिद्ध आहे. बाळा नलावडे अर्थात संदीप नलावडे स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळेल. येणारे 11 बॉल 21 ची गरज. 11 चेंडू 21 होता. हा डॉट आलाय. 10 बॉल 21 ची गरज. प्रत्येक चेंडूवरती कुठे ना कुठेतरी मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करण्यात आले आहेत परंतु जिथे गोलंदाजी कच्च्या गुरुचा चेला नाही आयकॉन खेळाडू म्हणून वर्णी लागलेला प्रशांत चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. भेदकता अचूकता चांगल्या दर्जाची पाहायला मिळाली. टप्प्यावरचं असणारं प्रभुत्व. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. यावेळेला लिडिंग एज घेतली आहे. बॉल उंच गेला लांब नाही. स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. झेल होऊ शकलेला नाहीये. 2 धावा वेगाने पळून पूर्ण करण्यात आल्यात. एक धाव सर्वाधिक महत्वाची. एका धाव्याने संघाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. प्रयत्न चांगले आहेत या दोन्ही खेळाडूंचे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आता झेल होऊ शकला नाही. धावफलकावरती 45 बनल्यात. 19 ची गरज. यावेळेचा बॉल यष्टीरक्षकाचा वेध घेईल. डॉट बॉल. निर्धाव चेंडू आता मात्र मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित करणार आहेत. 19व्या जिंकण्यासाठी या वेळेला आणखीन एक चेंडू निर्धावाला. या षटकातील 2 बॉल डॉट आल्यात. एकंदरीत 3 धावा खर्च केलेल्या पाहायला मिळाल्यात प्रशांतने. 19 ची गरज.
8 चेंडू आणि 19 धावा होत्या. हा बॉल रडार मध्ये आला, पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलाय. षटकार. बॉल आणि आता मात्र 13ची गरज. होऊ दे जरा उशीर, सोडतोस का तू धीर, रात संपदा पहाट होईल पुन्हा. संदीप नलावडे, बाळा नलावडे त्याच्या बॅट मधून इथे मात्र षटकार येत असताना पाहायला मिळालाय. यावेळेला समोर उडवण्याचा प्रयत्न झेल होऊ शकतो. क्षेत्ररक्षक दूर राहिला, सिंगलला डबल मध्ये इथे कन्वर्ट करण्यात येईल. 2 धावा वेगाने कंप्लीट झाल्या. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या भर पडेल. 6 बॉल 11ची आवश्यकता राहिली. शेवटचे 6 चेंडू 11 धावा. धावफलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर 53 बनलेले आहेत. शेवटचे षटक आता कोणाच्या हातामध्ये सुपूर्द करण्यात येणार. महत्वाची मॅच पूर्वार्धातील बी ग्रुप मधील 8 संघ खेळत आहेत. सकाळच्या सत्रामध्ये आजच्या दुसऱ्या डे अँड नाईटला सुरुवात होत असताना पाहायला मिळाली. स्पर्धा मानाची, मराठी समाजाच्या सन्मानाची, अभिमानाची, परंपरा, प्रतिष्ठा आणि अनुशासन जपणारी मकर संक्रांतीचा दिवस आहे. खरं तर तामिळनाडूमध्ये पोंगल म्हणून साजरा करण्यात येणारा हा सण, जिथे मात्र आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून मकर संक्रांती देखील साजरी करण्यात येते आणि सर्वाधिक थाटामाटामध्ये गुजरातमध्ये हा सण सातत्याने साजरा करण्यात येत असताना पाहायला मिळतो. तुम्ही केरळ आणि त्याच वेळेला कर्नाटकमध्ये गेलात तर संक्रांती म्हणून ओळखला जाणारा हा सण मग कर्नाटकमध्ये अगदी त्याच वेळेला नेपाळमध्ये या सणाला साजरा करण्यात येत असताना पाहायला मिळतं. संपूर्ण भारतवर्षामध्ये